कथा गळूची श्रद्धा आई स्वामींचा आशीर्वाद. एका छोट्या गावात गळू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य कष्टाने भरलेला होता. पाऊस पडत नव्हता, जमीन कोरडी पडली होती. तरीही गणू रोज सकाळी स्वामी समर्थांच्या छोट्या चित्रासमोर हात जोडून म्हणायचा, स्वामी मला काम करण्याची ताकद द्या. एके संध्याकाळी तो थकून एका वडाच्या झाडाखाली बसला. डोळ्यांत पाणी येऊन तो म्हणाला, स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण आता कसं जगू. एवढ्यात प्रकाशाच्या तेजस्वी लहरीतून स्वामी समर्थ प्रकट झाले. प्रसन्न हास्य, तेजस्वी चेहरा आणि शांत डोळे. स्वामी म्हणाले, गणू, श्रद्धेचं बीज जेथे रोवलं जातं तिथे चमत्कार फुलतो. उद्या आपल्या शेतात कामाला जा. दुसऱ्या दिवशी गणूने श्रद्धेने शेतात काम सुरू केलं. अचानक आभाळ भरून आलं आणि मुसळधार पाऊस पडू लागला. गणूची जमीन हिरवेगार झाली आणि त्याच्या मेहनतीचे सोन्यासारखे पीक उगवल. गणूने वडाखाली छोटं मंदिर बांधलं आणि पहिलं पीक स्वामींना अर्पण केलं. स्वामी पुन्हा प्रकट झाले. हसत म्हणाले, तू श्रद्धेने कोळी माती सोनन केली. गणू नम्रतेने डोकं झुकवून म्हणाला, स्वामी आता आयुष्यभर मी तुमच्या नावानेच काम करीन. त्या दिवसापासून गणूचं आयुष्य सुख, समाधान आणि भक्तीने उजळला.